गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। समतानायक आद्य समाजसुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती महाराष्ट्र वीरशैव सभा या संघटनेच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी नगरसेवक सन्माननीय श्री नीलराज डोंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय श्री नंदकुमार कटप उपस्थित होते। महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट राजेश भादुले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र भिंगे, ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री जयकुमार जेठे सर यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार व कार्याबद्दल समायोजित मनोगत व्यक्त केला। यानंतर समाज बांधव व ICICI बँकेचे मॅनेजर माननीय श्री राजेश हुंडेकरी यांचे चिरंजीव श्रेयस SSC परीक्षेत 90% मार्क प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल चिरंजीव श्रेयसचा अभिनंदनपर व शिवसेना शिंदे गटाचे नेते माननीय श्री ओंकार बसवंती यांनी लिंगायत स्मशानभूमीची सुधारणा करण्याकरता आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल बसवंती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता संघटनेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे शहराध्यक्ष श्री विशाल आर्वे यांनी केलं, तर शेवटचे उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष श्री धनंजय मेनकुदळे यांनी मानले। या प्रसंगी शिवसेनेचे युवा नेते श्रीनिवास उपळकर, सौरभ भादुले, आनंद मेनकुदळे, अनिल डोंबे, उमेश वायचळ, बसवराज मरळे, प्रशांत मेनकुदळे, सोहम भिंगे, महेश विभूते, विश्वनाथ कावळे, राजाभाऊ शेटे, संजय म्हमाने, विशाल डोंगरे, वेदांत पाटील, विश्वास ठिगळे, सिद्धेश्वर शिळे, प्रथम भिंगारे, शिरीष पतोंजी, त्याचबरोबर सूरज पावले आदी मान्यवर व बसव भक्त बहुसंख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक तसेच आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नंदकुमार कटप साहेब, त्याचबरोबर शिव बसव संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भिंगे, हा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राजेशजी भादुले साहेब, त्याचबरोबर पंढरपूर तालुका अध्यक्ष आदरणीय धनंजय मेनकुदळे, त्याचबरोबर शहर अध्यक्ष आदरणीय विशाल आर्वे आणि लिंगायत समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण महात्मा बसवेश्वरांची 895वी जयंती साजरी करत आहोत। या थोर व्यक्तीस सर्वप्रथम मी अभिवादन करतो। मग मी उल्लेख केलेला होता, जगामध्ये कितीतरी माणसं येतात आणि जातात, जगामध्ये कितीतरी माणसं येतात आणि जातात, पण त्यांच्या अशी थोडीच माणसं जन्माला येतात की ज्याची समाजानं शतकानुशतके नोंद घ्यावी, अशामध्ये आदरणीय संत बसवेश्वर महाराजांचा समावेश होतो। 12व्या शतकातील अतिशय महान संत, समाजसुधारक, ज्यांनी शिव संघटनेची वीरशैव समाजाची निर्मिती केली, लिंगायत समाजाला एक महान असा दर्जा दिला आणि लिंगायत समाजाचे विचार सर्वदूर पोहोचवले।
त्यावेळेस सामाजिक विषमता प्रचंड होती, अंधकार होता, विचारांचा अंधकार होता, सामाजिक विषमता प्रचंड होती. विचार करा की मुद्दाम याचा उल्लेख करतोय 12वें शतक जे होतं ते 12वें शतक होतं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि या देशामध्ये समानतेचा हक्क सर्वांना मिळाला. पण त्याच्याही पूर्वी बऱ्याच वक्त्याने याच्यापूर्वी उल्लेख केलेला आहे, त्याच्याही पूर्वी जवळजवळ 500 ते 600 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी हे विचार जे आंबेडकरांनी, फुलेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा आधुनिक महाराष्ट्राचा विचार करत असताना ज्या थोर विचारवंतांनी हे विचार व्यक्त केलेले होते, त्याच्यापूर्वी 400 ते 500 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी हे विचार समाजासमोर मांडलेले होते. म्हणजे बसवेश्वर ही ना किती प्रचंड दूरदृष्टी होती आणि बसवेश्वरांचे विचार किती थोर होते हे निश्चितच सर्वांच्या लक्षात येईल. मग एवढ्या थोर विचारवंत असताना ज्याची दखल आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात, परंतु पंढरपूरच्या नगर प्रशासन, पंढरपूरचे मुख्याधिकारी, पंढरपूरचे नगरपालिकेतले कर्मचारी, पंढरपुरातली नगरसेवक याची नोंद घेत नाहीत. खरोखर निषेध आहे आणि खरोखरच निंदनीय ही गोष्ट आहे. गेल्या वर्षी याच सभागृहात अतिशय थाटामाटात चांगला कार्यक्रम राजेशजी बाहदुलेंनी घेतलेला होता. त्याच्याहीपेक्षा आज अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. मग ॲडव्होकेट राजेश बाहदुले यांच्याकडे जर ही समयसूचकता असेल तर ही समयसूचकता नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासन विभागाला का नसावी? वास्तविक पाहता पाहिजे. अहो, ज्यांनी समतेचा विचार समाजामध्ये दिला, ज्यांनी समता, बंधुत्व आणि एकता याचा संदेश दिला, अशा थोर व्यक्तीबद्दल आपणाला आदर व्यक्त करण्यासाठी, अभिवादन व्यक्त करण्यासाठी जर आपल्याकडे अर्धा तास, पाऊण तास वेळ नसेल तर याचा निषेध व्यक्त करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून त्याचा निषेध आदरणीय निर्मराज टोंबे, राजेंद्र बहादुरे, ॲडव्होकेट बहादुरे, राजेंद्र भिंगे आणि आपण सर्वांनी नगरपालिकेचे तिथं व्यक्त केलेला आहे. उद्याच्याला आपली मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता अतिशय मोठ्या थाटामाटात निघणार आहे. याच्यामध्ये सर्व आत्ताचे सहभागी कार्यकर्ते आहेतच. या सर्वांचा मला आता उल्लेख वेळेअभावी करता येणार नाही. अतिशय उत्साहानं उद्याच्याला सर्वांनी, मुद्दाम हे सांगतो मी हे की उद्याच्याला आपण सर्वांनी उद्याच्याला नवीन कपडे घालून अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने प्रत्येक व्यक्तीनं, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीने 4 ते 5 आपल्या समाजातील समाज बांधव जर गोळा केला तर आपल्या सुद्धा समाजाचं एक ऐक्य शहराच्या पुढे दिसेल. म्हणून एक सर्वांनी आज फुटदाट बांधायची मनाशी की आपण प्रत्येकाने 4 ते 5 आपल्याच समाजातील व्यक्तींना आणायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तशा पद्धतीचा संदेश आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले सहकारी बंधू, आपल्या कुटुंबातील, आता माझ्या कुटुंबात 5 ते 6 माणसं आहेत तर त्यातली 3-4 तरी मी घेऊन आलं पाहिजे. अशी प्रत्येकाने एक जबाबदारी जर पूर्ण केली तर सामाजिक बांधिलकी याचे एक उत्तम उदाहरण सर्वांच्या समोर जाईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. अजून एक गोष्ट मुद्दाम नमूद करतो की गेल्या वर्षी बरेच वर्ष, 4-5 वर्ष तो विषय होता मेंबर. गेल्या वर्षी मेंबर युवराज डोंबे, आमचे मामा धनंजय मेनकुदे, प्रशांत मेनकुदे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या मनमोहनस्वामी मठाची वास्तू अतिशय सुंदर केलेली आहे. तुमचं सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. त्यांचंही आभार आहे. विविध दरंजीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, हिरव्या पिवळ्या माळावरून पिवळी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडेकडून छातीसाठी ढाल घ्यावी, देणाऱ्याने देत
जावे, घेणाऱ्याने घेतावे, शेवटचे शब्द फार म्हणतात. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे गुण घ्यावे. समाजसेवेचा हा जर गुण तुम्ही आम्ही सर्वांच्या सहकार्यातून प्रत्येकाने अंतकरणात जोपासला तर निश्चितच समाजाचा उद्धार होईल, समाजाचा विकास होईल. त्यासाठी तुमच्या